कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः। यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्। अर्जुन म्हणतो, माझा स्वभाव दुर्बल झाला आहे. दुविधेमुळे मी गोंधळलो आहे. खरं काय योग्य आहे हे मला कळत नाहीये. म्हणून मी तुला स्पष्टपणे विचारतो, माझ्यासाठी जे खरोखर कल्याणकारक आहे ते निश्चयपूर्वक सांग. मी आता तुझा शिष्य आहे. तुझ्याकडे शरण आलो आहे. कृपया मला मार्गदर्शन कर. कधी कधी आपला निर्णय शक्तीचा गोंधळ होतो. म्हणजेच आपण ताण, चिंता, अपयश किंवा भीतीमुळे योग्य अयोग्य ओळखू शकत नाही. अशा वेळी आपल्याला मार्गदर्शकाची गरज लागते. आपला अहंकार बाजूला ठेवून एखाद्या ज्ञानी व्यक्तीकडून किंवा मार्गदर्शकाकडून आपण मदत मागितली पाहिजे. खऱ्या शिकणाऱ्याने मला सगळं माहीत आहे असं न म्हणता मला शिकायचं आहे अशी नम्रता ठेवली पाहिजे. म्हणजेच मी शिष्य आहे ही वृत्ती आपण बाळगली पाहिजे. जेव्हा मन अस्थिर असतं तेव्हा आपण योग्य मार्गदर्शन स्वीकारायला तयार झालो तेव्हाच खरी प्रगती सुरू होते. इथे जीवनात शरणागतीचं महत्त्व आपल्याला कळतं. विद्यार्थी असो किंवा प्रोफेशनल, निर्णय क्षमता हरवली की योग्य गुरु, काउन्सिलर, मेंटॉर किंवा अनुभवी व्यक्तीकडून स्पष्ट दिशा घेणं हेच कल्याणकारी ठरतं. गोंधळाच्या क्षणी हट्ट न धरता योग्य मार्गदर्शकाकडे शरण जाणं हेच मोठं शहाणपण आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.